नमस्कार, मी मधुरा. थाळी पाहिले की वाटलं का हॉटेलमधली नाही थाळी, घरचीच आहे थाळी आणि तेही चुलीवरचा बेत आहे बरं का. सुट्टीच्या दिवशी हमखास असं महिन्यातनं 1-2 वेळा तरी चुलीवरचा बेत केला जातो आणि खूप छान लागतं. गॅसवर केलेल्या चिकनपेक्षा चुलीवरचं खूप छान लागतं. लवकर चिकन भेटत नाही आणि कसं होतंय मामांना आत्यांना गोळे असतात त्यामुळे जरा लवकर करावं लागतं. त्यामुळे फक्त रश्श्याचं जे आहे ते चुलीवर केलं आणि सुकं होतं. उशीर व्हायला लागला म्हणून मग गॅसवरच करून घेतलं सुकं आणि रश्श्याचं चुलीवर केलं आणि ते कसं केलं ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्याची रेसिपी. छान असं पहा, असं कलर एकदम छान आला होता रश्श्याला पण. 50-60% शिजलं की चालू छान असं वरचेवर चालू असतं खायला मुलांचं पण. छान चूल चालू करून घेतली. सर्व सामान आतून किचनमधून बाहेर आणायचं खूप धावपळ होती. हेलपाटं हे राहिलं, ते राहिलं असं होऊन हे चालूच होतं आणि त्याच्यानंतर भांड्याला माती लावून घेतली कारण चुलीच्या त्या ह्याने काळं होतात भांडे आणि घासायला खूप त्रास होतो म्हणून. तेल टाकून घेतले तोपर्यंत गरम होते म्हणून आणि चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलेले. ते हलवून छान घेतलं, जरा अर्धा तास ठेवलं होतं. आता मी साहित्य काय घेतलं ते सांगते. टोमॅटो प्युरी, कोथिंबीरच्या देठाची बारीक केलेले, अद्रक, कांदा बारीक केले, त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी, खोबरं घेतलं होतं, चिकन मसाला घेतला होता आणि गरम मसाला घेतला होता अजून आणि अशी कोथिंबीर वरून टाकायला पण चिरून घेतली होती. त्याच्यात काळं तिखट होतं. असे सर्व साहित्य घेतलेले. तेल गरम झालं होतं म्हणून खोबरं आधी बारीक करून घेतलेलं ते टाकलं. कारण खोबरं जर आपण लाल नाही होऊ दिलं तर ते असे रस्स्यावर आपल्याला खोबरं असं तरंगताना दिसतं, म्हणजे ते पांढरं असं. त्यामुळे ते छान वाटत नाही. त्यामुळे मी थोडंसं लाल होऊस्तर ते खोबरं तळून घेत असते तेलात आणि त्याच्यानंतर लगेच मी लसूण टाकून घेत असते कारण लसणाला पण तो ओला असतो त्यामुळे थोडं तळायला टाईम लागतो आणि लाल झाल्याशिवाय लसूण पण छान लागत नाही. ते पण वर तरंगलं जातं म्हणून लसूण पण छान तळून घ्यायचा लाल होईपर्यंत. गडबड कुठल्याच गोष्टीची करायची नाही. त्याच्यानंतर कांद्याची प्युरी टाकलेली आहे. कांदा प्युरी त्याला पण त्यात आता पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तळायला त्याला पण टाईम लागतो. कांदा पण छान असा गुलाबी लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. आपल्या लक्षात येतं की म्हणजे तेल थोडंसं असं सुटायला लागलं की कांदा पण तळला आहे लक्षात येतं. छान असं परतत राहावं लागतं कारण गॅसचं आपल्याला कमी जास्त करता येतं. तसंच चुलीवरचं खूप अवघड काम आहे. वरचं बघूच तर खाली गॅस म्हणजे जाळ जास्त मोठा झाला तर करपायला होतं आणि सवय नसते त्याच्यामुळे जरा थोडंसं फास्टच करावं लागतं काही करपुनी म्हणून. आणि आता अद्रक ते टाकून घेतलेले आहे, ते पण छान परतून घेतलेले आता. जास्त करून की नाही मामाच्या गावी गेल्यावर सुट्टीला तिथं शेतात मामी करायच्या ते आठवते. त्याच्यानंतर आता लग्न झाल्यानंतर पण हुरडा पार्टी ते असायच्या. त्यावेळेस सकाळी नॉनव्हेज असायचं. म्हणजे सकाळी लवकरच जायचो आम्ही तिथे नॉनव्हेज करायचो तेही चुलीवर छान आणि त्याच्यानंतर दुपारी हुरडा खात होतो. आता कोथिंबीर ते टाकून घेतलेली आणि टोमॅटो प्युरी पण टाकून घेतलेली. टोमॅटो प्युरी पण छान आपण तेलात छान परतून घ्यायची. तेल सुटेपर्यंत कच्चे ठेवायचे नाही, नाहीतर त्याची चव वेगळीच लागते. आता मी सगळे मसाले टाकून घेतले. चिकन मसाला, गरम मसाला, मीठ थोडंसं आता प्रमाण बघूनच टाकायचं चव बघून कारण आपण चिकनला लावलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी कांदा आणि लसूण मसाला टाकलेला आहे आणि जे चिरून कोथिंबीर ठेवली होती ती पण टाकून घेते आहे. थोडीशी ठेवलेली आहे सुक्यासाठी. अशी भरपूर जेवढी कोथिंबीर असेल तेवढी छान चिकनला किंवा मटणच्या रस्स्याला चव येते. अशी भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. छान परतून घ्यायचं. आता मसाले ज्यावेळेस आपण परतवतो त्यावेळेस जास्त नाही परतू द्यायचे कारण करपण्याची भीती असते, मग त्याचा पण चव पण जाते मसाल्याची. आता जे हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे ते टाकून घेतलेलं आहे. आता मी लगेच पाणी टाकणार नाही. नुसतं तेलात त्याच्या जो रस्सा किंवा पाणी सुटेल मिठाने त्यातच मी 60-70% शिजून घेणार आहे. तोपर्यंत पाणी टाकणार नाही. फक्त सतत हलवत राहणार आहे थोड्या वेळाने. त्याच्यावर ताट झाकून ठेवणार आहे. गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलंच आहे. चिकन असो किंवा कुठलीही भाजी असो मी गरम पाणीच ज्यावेळेस वरून आपण टाकायचे त्यावेळेस गरम पाणीच टाकत असते.
जेणेकरून त्या भाजीला छान तर्री पण येतो, कलर येतो. हे महत्त्वाचं असते. थंड पाणी टाकल्यावर त्याला कलर येत नाही भाजीला. असे छान 1-2 वेळा मी हलवून घ्यायला लागले, कारण खाली जाळ भरपूर असेल तर ते लागायची भीती असते, करपायची. त्याच्यामुळे मी हलवून घेते सारखं. आता सुक्याचं पण तयारी करायची होती. आता सुक्याची तयारी करून घेणार आहे. त्यात मसाला ते टाकून आणि गॅसवरच करून घेणार आहे. आता हे मिठाचं आहे, त्यात तिखट टाकून घेते आणि पातळ रश्श्याचं जे आहे चिकन ते झालेलं आहे. आता सुक्कंसाठी मी चिकन घेतलेले आणि अर्धा किलो चिकन असेल, त्यात मी सगळं कच्चाच मसाला टाकत असते. म्हणजे खोबऱ्यासहित सगळं मी कच्चाच टाकून जरा अर्धा तास तरी, आज वेळ नव्हता त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवला, अर्धा तास तरी ठेवायचं, म्हणजे सर्व मसाला त्याच्यामध्ये मुरला जातो. दही असेल तर दही टाकायचं, नसेल तर अर्ध लिंबू जरी टाकलं तरी छान लागतं, आंबट थोडंसं. मी लिंबू टाकलं होतं. आणि आता हे सर्व हलवून घेते आणि 15 मिनटं ठेवलं आणि नंतर मी हे गॅसवर करून घेण्यासाठी कढईमध्ये आता हे कच्चंच आपण तेलामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्या तेलातच ते वरून थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही. त्या तेलात आणि त्याचं जे पाणी सुटतं त्याच्यातच ते छान शिजून निघणार आहे. आता पहा, आता त्या अंगच्या पाण्यातच ते छान शिजायला लागले, म्हणजे तेल आणि जे पाणी सुटले आहे त्याच्यातच. थोडंसं झाकून ठेवलं की त्या वाफेवर छान शिजून निघतं. थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही. एकदम ही रेसिपी सोपी आणि पटकन होणारी आहे. म्हणजे लावून ठेवायची जास्त वेळ गरज नाही, किंवा ते वेगळं चिकन शिजवा असं काही गरज नाही. त्यातच कच्चाच मसाला तळायचा गरज नाही, काही नाही. तेलात फक्त हे लावून टाकलेलं टाकायचं आणि करायचं. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.